गेल्या काही महिन्यापासून मनमाड, लासलगाव नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यात कांद्याच्या भावात घसरण सुरूच आहे। आज तर कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळले। सरासरी भाव जो आहे तो 1200 ते 1300 रुपये इतकाच मिळतो। त्याच्यामुळे शेतकरी संकटात आलेला आहे। भाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यांवर काय संकट आलेलं आहे आणि भाव कोसळण्याचे कारण काय, माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आणि व्यापारी पण आहे। भाऊ, काय म्हणाल, काय भाव मिळाला तुम्हाला आणि काय परिस्थिती? आज माझ्या कांद्याला मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 900 रुपये भाव मिळालेला आहे। परंतु हा भाव गेल्या ज्या वेळेस कांदा काढणीला आला त्यावेळेसपासून हाच भाव आहे। या भावात सुधारणा झालेली नाही। आतापर्यंत कांदा भाव 2000च्या पुढे जायला पाहिजे होता, परंतु 2000 न जाता सरासरी आम्हाला 1000 रुपयेच कांदा जातोय। परंतु आमची इच्छा आहे की कांदा कमीत कमी 2 ते 2500 पर्यंत जायला पाहिजे, आणि नाही जर जात असेल तर आम्हाला कांद्यासाठी शासनाने काहीतरी त्यासाठी मदत केली, 1000 रुपये अनुदान त्यासाठी आम्हाला दिलं पाहिजे त्याच्यावरती, अशी आमची शेतकऱ्यांची ही माफक इच्छा आहे। तरी सरकारला विनंती आहे की कांद्याचे भाव वाढले पाहिजे। आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने ही माझी इच्छा आहे। 1 एकर कांद्यावर किती खर्च येतो आणि काय परिस्थिती? 1 एकर कांद्याला साधारणतः 70 ते 80 हजार रुपयाच्या पुढे एकरी खर्च येतो, कांदा लागवण, बियाणं आणि औषधं धरून। त्यामुळं जो कांदा निघत होता, ज्यावेळेस काढणीस कांदा असताना 1300-1400 रुपये कांदा विकत होता, आणि आज 2-3 महिने चाळीत ठेवून कांदा 800 ते 900 हजार रुपये विकतोय। फार मोठं शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। शासनाने कुठला तरी स्तरावरती चांगला निर्णय घेऊन निर्यात असेल यासारख्या धोरणांना हे केलं पाहिजे, नाही तर कांद्याला 1000 ते 1500 रुपये क्विंटलने अनुदान दिलं पाहिजे, ही शेतकऱ्यांची मागणी आहे। श्रीलंकाने आयात शुल्कात वाढ केली। या अगोदर क्विंटल मागे 10% होती, आता थेट 50% केलं। याचा परिणाम कसा झालेला आहे? श्रीलंकामध्ये लोकल क्रॉप अवेलेबल असल्यामुळे त्यांनी 10%ची जी ड्युटी होती ती 40%वर नेली आहे। तर त्याच्यामुळे श्रीलंकाच्या ज्या ऑर्डर्स होत्या त्या पेंडिंग पडलेल्या आहे आणि निर्यात होत नाही आहे। त्याच्यामुळे सुद्धा कांद्याचे भाव दबावात आले। त्याच्यानंतर जे बांगलादेशला कांदा जात होता मोठ्या प्रमाणात, जो भारतातून जात होता, डेली 500 ते 600 गाड्या जात होत्या, तर त्यांनी नॉमिनल 1-2-300 गाड्या इम्पोर्ट करून ते एक्सपोर्ट सुद्धा बंद केलेला आहे सध्या। त्याच्यामुळे कांद्याला कुठे, आणि मोठ्या प्रमाणात जर पंजाब, हरियाणा, दिल्ली, जम्मू काश्मीरमध्ये पाऊस असल्यामुळे तिथे सुद्धा कांद्याची मागणी नाही। त्याच्यामुळे कांद्याचे भाव वाढू शकत नाही आता सध्या तरी। ही परिस्थिती कुठपर्यंत राहू शकते आणि कांद्याच्या भावात सुधारणा कधी होण्याची शक्यता आहे? साधारण सप्टेंबर एंड पर्यंत ही अशी परिस्थिती राहील। सप्टेंबर नंतर सर्व ठिकाणचा जर कांदा संपला, आणि इथला पण भरपूरसा कांदा खराब होत आहे, त्याच्यामुळे सप्टेंबर नंतर कांद्याला चांगले दिवस येतील। एकूणच आपण बघितलं असेल तर श्रीलंकेने जो कांद्यावर आयात शुल्क 50% केलं, त्याचा परिणामही बाजारपेठेवर झालेला आहे। पाहिजे तेवढा कांदा निर्यात होत नसल्यामुळे भावात घसरण सुरू झालेली आहे। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड।